औरंगजेब अब्दुल्लाला घाबरायचा. ज्या अब्दुल्लाला औरंगजेब घाबरायचा त्या अब्दुल्लाला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1.5 मिनिटात कापलं. तुला बक्षीस नाही अरे बेटा आत्म्याला तुला मोक्ष द्यायला. अरे बेटा तुला तेच सांगतोय आत्म्याला तुला मोक्ष न घ्यायचा ना तू कंप्लीट करणार बाहेर घ्या हे बाहेर तुम्हाला मी आपण त्याला बाहेर याचं कारण घ्यावी नाही तर आपण सांगल्याप्रमाणे बाहेर शिष्टाला त्याला बोलत ऐका आज नाही आज त्याला जास्त द्या मी थांबवायचं ज्ञानेश्वर महाराजांनी सगळ्या जाती त्याला सोबीव लावला आणि धर्माला महत्व देत भागव्या भाज्या खाल्ली सगळ्यांना एकत्रित आणलं जातीला महत्व द्यायचं नाही धर्माला महत्व द्यायचं. ज्ञानेश्वर महाराजांनी ती कथा सुरू केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्याला सोबत घेतलं. 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव यशाची. 2 हजार शत्रूची एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. हात तुटला तरी शत्रूशी झुंजत राहतो त्याचं नाव तानाजी. शत्रूच्या छावणीत घुसतो छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचं नाव धनाजी. डाण्या वाघाला सामोरे जातो त्याला उभा पाडतो त्याचं नाव दरबारी संभाजी. या सगळ्या पोरांना एकत्र करतो हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकारतो त्यांचं नाव छत्रपती. गेलं बरोबर शिवराय भगवध्वज फाडत राहू. ज्ञानेश्वर महाराजांनी वारीच्या रूपाने एक शक्ती प्रदर्शन उभं केलं. परिणाम क्रम टिकला. बरोबर आलं हे सगळं तुमच्याला सत्साईपासून जे ऐकताय त्यांना कळालं हे सगळं. ज्ञानेश्वर महाराज जन्माला आले. पलीकडून उभी आक्रमण होत होती. आपला महाराष्ट्र धोक्यात होता. ज्ञानेश्वर महाराजांनी चळवळ उभी केली. सगळ्या जातीची आपल्या हिंदुधर्माची सगळी माणसं एकत्रित केली. वर्णभेद संपवला. जातीभेद संपवला. भगव्या ध्वजाला महत्व दिलं. देवाला महत्व दिलं. बरोबर त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच आदर्श घेत सगळ्यांना संघटित करून या मुघलांच्या विरोधात लढा दिला. आणि तेच तुकाराम महाराज काय म्हणतात की जे आपल्या पूर्वजांनी केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्यासाठी केलं ज्ञानेश्वर महाराजांनी जे सगळं संघटन आपल्या धर्मामधलं एकत्रित सगळ्या लोकांना आणलं. आपल्यामधले मतभेद संपवून सगळ्यांना एकत्र आणलं. तुकाराम महाराज विनंती करतात की आपण पण एक करू पाहिलेच एक एका सहाय्य करू अवफेल रूप सुपंत. आपण एकमेकांना सहकार्य करू आणि सगळे मिळून आपल्या स्वधर्माचं रक्षण करू. आपल्या सन्मार्गाचं रक्षण करू. हाय अपंगावर हाय का अपंगावर मी हाय भाऊ हाय का नाही का त्याला कळाला असं तुम्हाला ऐका एकच मिनिट एकच की नाही हा म्हणून कोणी बोलू नका. तो माझा सहकारी आहे बरोबर भाऊ. मी हाय अपंगावर आता पुढचं सांगतो. जो भाऊ म्हटला अपंगावर बोला त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अपंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार. एक एका सहाय्य करू पुढचा अपंग आपण म्हणून दाखवा. आपण पुढचा अपंग म्हणून ऐक ना कीर्तन मी करणार फक्त अपंग पाठ नाही कीर्तन तुम्ही आता मला फक्त सांगा आता कीर्तन करतात सुरुवात मग आपण पाठ कीर्तन नका चालू. आपण पाठ नाही आपण पाठ आहे का नाही. आपण पाठ आहे का नाही. आपण पाठ आहे का नाही.
बरं